दादरच्या शिवतीर्थवर राज ठाकरेंची तोफ धडाडणार आहे। छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर मनसेचा गुढीपाडवा मेळावा होणार आहे आणि ज्याची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। मेळाव्यासाठी मनसैनिक छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर जमायला सुरुवात झालेली आहे। राज ठाकरे यांच्या भाषणाकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडनं। विनायक, जय्यत तयारी मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याची मनसैनिक जमायला सुरुवात झाली आहे का? काय अपडेट्स? बरोबर आहे, दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा मनसेचा हा गुढीपाडवा मेळावा जो आहे तो दादरमध्ये शिवाजी पार्क या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि त्याची तयारी आपण जर पाहिलं तर संपूर्ण झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि साहजिकच उत्सुकता प्रत्येक मनसैनिकाला असलेली असते की मनसे अध्यक्ष राज ठाकरे जे आहे ते नेमकं संबोधित काय करणार याकडे प्रत्येक मनसैनिकांची उत्सुकता जी आहे ती लागली आहे। ज्या पद्धतीने आपण जर पाहिलं तर गेल्या काही दिवसापासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातल्या ज्या ज्या घटना घडत आहेत त्याबाबतची घेतलेली भूमिका आणि त्यानंतर आज प्रखर मत जे आहे ते व्यक्त करणार आहेत। काही दिवसापूर्वी ते म्हटले होते की गुढीपाडवा मेळाव्यामध्ये मी सविस्तर जे आहे ते सगळं मांडेन असं त्यांनी म्हटलं होतं आणि त्या अनुषंगानं उत्सुकता जी आहे ते प्रत्येकाला लागलेली आहे। राज्यातल्या घडत असलेल्या घटना असतील, वेगवेगळे महापुरुषांचा अपमान असेल, त्याचप्रमाणे सरकारची भूमिका जी आहे किंवा सरकारने केलेले काम असतील, या सगळ्यांवरती बोट जो आहे तो नक्कीच विनायक, अपडेट्स तुमच्याकडून घेत राहणार आहोतच। म्हणजे एवढा स्पष्ट वक्ता कोणीही नाही। सगळेजण आपलं हातचं राखून गोडून गुलाबीनी गोंजाराने बोलतात। डोळ्यात अंजन घालणारं आपण ज्याला म्हणतो असं खणखणीत भाषण जर कोणाचं होत असेल, विचार मांडण्याचं काम होत असेल तर राजसाहेबांचं होतं। कुठला कोरटकर, त्याची लायकी नाहीये, एक पैशाची लायकी नाही, त्याच्यावर आपण चर्चा करतोय। कुणाल कामरा असेल, कुठली तरी औरंगजेबाची कबर असेल, या विषयांवर चर्चा करून माझी महागाई कमी होणार आहे का? ही सन्माननीय राजसाहेब महाराष्ट्राला काय विचार देतात, काय आदेश देतात आणि एक खात्रीने सांगतो साहेब, जो आदेश देतील तो आमच्या ठाण्यात पाळला जाईल। याच्या आधीही पाळला गेला होता। महाराष्ट्रात चालू असलेल्या घडामोडींवर काय होतं याच्यावर राजसाहेब काय बोलतात का, ही आमच्यात उत्सुकता आहे। सो साहेब नवीन काय घेऊन येत आहेत आणि महाराष्ट्राला काय प्रबोधन करतात हे आम्हाला आज पाहायचंय। राज ठाकरे यांचा पक्ष सध्या भारतीय जनता पक्षाचा मित्र पक्ष आहे। आता मित्र पक्षाचा, भाजपच्या मित्र पक्षाचा तो मेळावा आहे, त्याच्यामुळे त्यांची भूमिका मी पाहतो ही भाजपा धर्जणी किंवा मोदी अमित शहा यांना धरून असते। एकनाथ शिंदेसारख्या लोकांना मदत करणं हे महाराष्ट्राच्या एकंदरीत अस्मितेला आणि स्वाभिमानाला परवडणार नाहीये आणि मराठी माणसाला कमजोर करणाऱ्या भूमिका राज ठाकरे यांनी घेऊ नये अशी एकंदरीत आमच्या सर्वांची अपेक्षा आहे। राज ठाकरे, आमचे राजसाहेब ठाकरे हे मैत्रीतल्या दुनियातला राजा माणूस आहे। त्याचा सगळ्या पक्षांमध्ये मित्र आहे, पण ज्या वेळेला ते शिवतीर्थाच्या व्यासपीठावर येतात ना, त्यावेळेला ते कोणाचे मित्र नसतात, कोणाचे शत्रू नसतात, ते फक्त महाराष्ट्र धर्मप्रेमी असतात आणि जे महाराष्ट्रासाठी महत्वाचं असतं तेच ते व्यासपीठावरनं म्हणतात। हे काय माहिती, याला सकाळी उठून भोंग्यावर बोलल्याशिवाय दुसरं काही काम नाहीये। तुम्ही आज राजसाहेबांचं भाषण ऐका, हा महाराष्ट्राच्या उपयोगाचा असेल, महाराष्ट्राला प्रबोधन करणारा असेल, हिंदुत्वाला जिवंत ठेवणारा असेल।